नमस्कार शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 237 कोटी मदत जाहीर। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यात सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 237 कोटी रुपयांचा मदत निधीला मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी झाली होती। तर मित्रांनो, त्याचमुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती। म्हणजेच मित्रांनो, राज्य सरकारने 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार शासन निर्णय। तर मित्रांनो, शासन निर्णय पण हाच आहे, सोमवारी प्रतिस्थ केलेला आहे। तर मित्रांनो, या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार? अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, सांगली, सातारा, पुणे, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये नागपूर विभागासाठी सर्वाधिक 1,81,29,93,000 रुपये, तर पुणे विभागासाठी 16,53,82,000 रुपये, तसेच अमरावती विभागासाठी 33,20,35,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, राज्य सरकारच्या 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार बागायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी सुधारित दराने जास्तीत जास्त 3 हेक्टरी मर्यादित नुकसान मदत देण्यात असल्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरित म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून मदत निधी जमा करण्याचे निर्देश शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळेच जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि सततचा पाऊस आदी कारणामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करत नुकसानग्रस्त पिकांचं पंचनामे पूर्ण केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडून अधिकांच्या निधी प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आलेल्या होत्या। तर शेतकरी मित्रांनो, या प्रस्तावानुसार राज्य सरकारने मदत निधीला मंजुरी दिली आहे। म्हणजेच मित्रांनो, दरम्यान मराठवाड्यात सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीनं सोयाबीन, कापूस पिकाचं नुकसान केलं। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला। तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली होती, परंतु तातडीने मदत देण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही। परिणामी अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सरकार तोंडी घोषणा करत होते, परंतु मदत निधी वेळेत मिळत नाही, अशी तक्रारही शेतकरी करत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।